श्रावण महिना उद्या सुरू होतोय आणि आज दिव्याच्या अवसेची कहाणी आपण बघतोय। त्याआधी आपण गणपतीची छोटी का होईना पण कहाणी पाहूया। ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणे चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं पीठ काढावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंब भोजन करावं, आणि असा गणराज मनी ध्याईजे चिंतीजे लाभीजे मनोकामना निर्विघ्नम पूर्ण करीसे। ही 5 उत्तराची कहाणी, ही 5 उत्तराची कहाणी, 5 उत्तरीस सुफळ संपूर्ण अशी ही गणेशाची कहाणी झाल्यानंतर आपण पाहणार आहोत दिव्याच्या अवसेची कहाणी। आज दिव्याची अवस सर्वांच्या घरात पुजलेल्या दिव्यांना वंदन, आणि आपण असंच प्रकाशमान आयुष्य, दिव्यासारखं तेवत राहणारं आयुष्य आपण जगणार आहोत। कुठलाही नकारात्मक विचार आपल्याला शिवता कामा नये। सकारात्मकतेची ज्योत पेटवून आपल्याला आयुष्य आनंदाने जगायचं आहे। तेव्हा आपण आज कहाणी दिव्याची ऐकतोय। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती। तिने एके दिवशी पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला। उंदरांवर आळ घातला, आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाचच आळ आला, तेव्हा आपण हिचा सूड उगवायचा। असा विचार केला त्यांनी। त्या रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून हाकलून दिली, घालवून दिली। हिचा रोज नेम होता, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने वाती साराव्या। दिव्याच्या अवसेचे दिवशी त्यानं चांगला नैवेद्य दाखवावा। त्याचप्रमाणे ही घरातून गेल्यावर ते बंद पडलं। पुढं हा अवसेच्या दिवशीचा राजा शिकारी होऊन येत होता। झाडाखाली मुक्कामच उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस काय चमत्कार पडला। आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसलेत। एकमेकांची गप्पा गोष्टी चालल्या आहेत। कोणाच्या घरी काय जेवायस केलं होतं, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती। सर्वांनी आपापल्या घरची हकीकत सांगितली। त्याच्या मधून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी जगात कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं झालं तरी काय, असं होण्यामागचं कारण काय। मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा। त्यांची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला आणि आपल्यावर उगाच आळ घातला। तेव्हा त्यांनी तिचा सूड घ्यायचा असा विचार करून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं ती असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजानं श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। तो घरी आला आणि प्रत्यक्ष कोणी पाहिले आहे का म्हणून चौकशी केली। तिला मेणा पाठवून घरी आणली। आपल्या झाल्या गोष्टीची क्षमा झाली। साऱ्या घरात मुक्त्यारी दिली। ती सुखानं रामराज्य करू लागली। जसा तिला दीपक प्रसन्न झाला तसा तुम्हा माहो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण। हे कहाणी या आपल्या यूट्यूबवर सादर करण्यामागं
कुठंतरी स्क्रोल करताना काय बुवा दिव्याच्या आवसेची कहाणी आहे असं पुढच्या पिढीने ऐकावं आणि त्यांच्यापर्यंत आपली ही कहाणी वारसा आपला पोचावा, हा एकमेव हेतू आहे. श्रीराम समर्थ. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. आपण किती वर्ष म्हणत आलोय ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या आहेत कारण आपली पूर्वीची पिढी जे करायची त्यामुळं आपण आज हे घडलो आहे. मग आपली जबाबदारी आहे पुढची पिढी घडवायची. श्रीराम समर्थ.